आपण एक मस्त पायनॅपल आणि आंब्यापासून एक छान ड्रिंक तयार करतोय. आपण करतोय स्ट्रॉबेरी कोलाडा स्मूदी. आणि ही करण्यासाठी आपण काय केलंय, आपण फक्त आंबा आणि अननसाचे तुकडे फ्रीजरमध्ये ठेवले, म्हणजे ते एकदम चिल्ड थंड झालेले आहेत, एकदम फ्रोझन झालेले आहेत. ते तुकडे आपण इथे वापरतोय. आणि मी इथे मिक्सरमध्ये या दोन्ही गोष्टी घालणार आहे. आणि दोघांची क्वांटिटी साधारणपणे सारखीच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जाणार आहे नारळाचं दूध, एक 2 ते 3 चमचे दही, थोडंसं आणखीन घालतोय, आणि मध. ते साखर न वापरता मी मुद्दामून मध वापरतोय. एक त्याला वेगळी चव पण येईल आणि थोडंसं साखरेपेक्षा जास्ती हेल्दी, त्या दृष्टीने मध वापरतोय. आणि याच्यामध्ये मी आता घालणार आहे आईस. याच्यात टाकतोय आपण बर्फाचे तुकडे घातलेले आहेत. आणि आता याला आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे मस्त. आणि आपली स्मूदी तयार आहे. आहा, काय मस्त झाली. याची चव जरा पहिले बघतो, म्हणजे हनी म्हणजे मध अजून पाहिजे का ते बघतोय. थोडंसं चालेल. आहा, आता इथे मी मध वापरलाय. तुम्हाला त्याच्यात साखर वापरायची, तुम्ही साखर वापरा, कारण सगळ्यांनाच मध आवडतो असं नाही. तुम्ही साखर वापरू शकता याच्यामध्ये. वाह, काय मस्त झालंय आपले स्मूदी. पुण्याची मस्तानी मला आठवली. हा हा, पण तुम्ही म्हणाल अजून स्ट्रॉबेरी क्रश त्याचा कुठेच वापर केलेला नाही, तो आता करणार होतो आपण. त्याच्यामध्ये मी स्ट्रॉबेरी क्रश घालणार आहे. याला फक्त स्ट्रॉबेरी क्रशला थोडं फिरवून घेतो, म्हणजे सगळीकडे त्याचा रंग दिसेल. त्यात स्ट्रॉबेरी क्रश घातलेला आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे फ्रेश स्ट्रॉबेरी असेल तर फ्रेश वापरायचे, किंवा स्ट्रॉबेरी क्रश आपण ग्लासला आतमध्ये लावून घेतलं तरी पण चालेल, तो पण रंग त्याला छान दिसतो. त्याचबरोबर इथे मी हे जे चिक्की आहे क्रश केलेली ती वरती टाकणार आहे. बरं, या रेसिपीमध्ये क्रश केलेली चिक्की किती टाकायची आणि क्रश करायच्या आधी खायची किती हे तुम्हाला ठरवायला लागेल. रेडी आहे आपली स्मूदी, स्ट्रॉबेरी कोलाडा स्मूदी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्ट्रॉबेरी कोलाडा स्मूदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आंब्याचे काप, अननसाचे काप, चिक्कीची भरड, दही, स्ट्रॉबेरी क्रश, नारळाचं दूध आणि मध. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे आणि अननसाचे काप घेऊन त्यामध्ये नारळाचं दूध, दही, मध आणि बर्फाचे तुकडे घालून सर्व मिश्रण वाटून घ्यावं. तयार मिश्रण एका सर्व्हिंग ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश आणि चिक्कीची भरड घालून स्ट्रॉबेरी कोलाडा स्मूदी सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो?
काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.